2 मे 2011 रोजी अमेरिकेतील नेव्ही सीलच्या एका पथकाने जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अल कायद्याचा संस्थापक ओसामा बिन लादेनला गोळ्या घालून ठार केलं होतं। या ऑपरेशनचं नाव होतं नेप्च्यून स्पियर। 11 सप्टेंबर 2001च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला अमेरिकन सैन्याने आपल्या 40 मिनिटांच्या ऑपरेशनमध्ये संपवलं। या ऑपरेशनचं नेतृत्व अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलं होतं। हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा अमेरिकेने घेतलेला बदला होता। जसा बदला अमेरिकेने घेतला तसाच बदला भारतीय सैन्याने घेतला। अवघ्या 25 मिनिटात पाकिस्तानातील 9 दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता भारताने प्रत्युत्तर दिलंय। या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर। या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याच्या माध्यमातून भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केली। विशेष म्हणजे या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील 2 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारताला यश आलंय। पण आता सवाल उपस्थित होतोय की हवाई हल्ल्यावेळी 9 ठिकाणच का निवडण्यात आली आहे? तर जाणून घेऊयात त्या 9 ठिकाणी नेमकं काय सुरू असायचं। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। ऑपरेशन सिंदूर विषयी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी लष्करासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी या हल्ल्यामागे पाकिस्तानात समर्थित दहशतवाद्यांचे कनेक्शन उघड केले। भारताने केवळ दहशतवादी केंद्र लक्ष्य केल्याची माहिती त्यांनी दिली। या मोहिमेत कोणताही सर्वसामान्य नागरिक जखमी झाला नाही। पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलंय, ज्यामध्ये पाकिस्तानातील 4 आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 5 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली आहेत। आता जाणून घेऊयात 9 तळं का उद्ध्वस्त केली। भावलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किलोमीटर आतमध्ये भावलपूर आहे। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय आहे। पाकिस्तानच्या दक्षिण पंजाबमधील भावलपूरला भारताने सर्वात मोठं लक्ष्य बनवलंय, कारण हे शहर मसूद अझहरच्या नेतृत्वाखाली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे मुख्यालय म्हणून सर्वत्र ओळखले जाते। या दहशतवादी संघटनेने 2001च्या संसदेवरील हल्ला आणि 2019च्या पुलवामा हल्ला अशा अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे किंवा त्यांच्याशी संबंधित आहेत। दुसरे तळ आहे मुरिदके। मुरिदके हे लाहोरच्या उत्तरेस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे। हे दीर्घकाळापासून लष्कर ए तैयबा आणि त्याची शाखा असलेल्या जमात उद दावाचे केंद्र आहे। 26/11 मुंबई हल्ल्याचे दहशतवादी याच ठिकाणाहून ट्रेनिंग घेऊन आले होते। 200 एकरांवर पसरलेल्या मुरिदकेच्या दहशतवाद्यांच्या बालेकिल्ल्यात प्रशिक्षण क्षेत्रे, शिकवण केंद्रे आणि इतर पायाभूत सुविधा आहेत, म्हणून भारताने मुरिदकेला लक्ष्य केलंय। कोटली कॅम्प नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर आत राजौरी समोर हे कोटली कॅम्प आहे। कोटली हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे। आत्मघाती हल्लेखोरांचे हे प्रमुख प्रशिक्षण केंद्र म्हणून वारंवार पुढे आले होतं। एकंदरीत कोटलीमध्ये एकाच वेळी 50हून अधिक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे। यानंतर येतो गुलपूर। नियंत्रण रेषेपासून 35 किलोमीटर आत पूंछ राजौरी भागात आहे। 20 एप्रिल 2023 रोजी पूंछमधील हल्ला व जून 24 रोजी यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याची मुळे इथेच आहेत। 2023 आणि 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी आणि पूंछ येथे झालेल्या कारवायांसाठी गुलपूरचा वापर वारंवार फॉरवर्ड लॉन्चपॅड म्हणून करण्यात आला असं मानलं जातं। या ठिकाणाचा वापर त्या भागातील भारतीय सैन्यावर आणि नागरिक वस्तींवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी स्टेजिंग पोस्ट म्हणून केला जात होता। सवाई कॅम्प पीओजेके मधील टंगधार सेक्टरमध्ये 30 किलोमीटर आत हे सवाई कॅम्प आहे। सोनमर्गमध्ये 20 ऑक्टोबर 2024, गुलबर्गमध्ये 24 ऑक्टोबर 2024, पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या संबंधांमुळे इथे हल्ला करण्यात आला। बिलाल कॅम्प जैश ए मोहम्मदचे हे लॉन्चपॅड आहे। बर्नाल कॅम्प नियंत्रण रेषेपासून 10 किलोमीटर आत राजौरी समोर आहे। आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ असल्याने हे घुसखोरीचे प्रवेशद्वार मानले जातात। सर्जल कॅम्प जैश ए मोहम्मदचा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किलोमीटर आत सांबा कटुआ समोर हा कॅम्प आहे। आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ असल्याने हे घुसखोरीचे प्रवेशद्वार मानले जातात। महुमना कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किलोमीटर आत सियालकोट जवळ हे ठिकाण आहे। हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रशिक्षण कॅम्प आहे। भारतीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या भागातून दहशतवाद्यांना अजूनही सीमेपलीकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं जात आहे। आता हवाई हल्ल्याची नेमकी वेळ काय होती हे जाणून घेणार आहोत। भारतीय हवाई दलानं मध्यरात्रीनंतर 1:28 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला। 25 मिनिटात सर्व 9 दहशतवादी तळं भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केले होते। शिवाय भेदक मारा करणाऱ्या स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर ऑपरेशन सिंदूरसाठी करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे। आता ऑपरेशन सिंदूर असं नाव का देण्यात आलं हे सुद्धा जाणून घेऊयात।
या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असंच नाव का दिलं, अशी चर्चा सुरू असताना पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी त्या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत। या हल्ल्यात घरातल्या कर्त्या पुरुषांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करत महिलांचं कुंकू पुसलं होतं, त्यामुळे या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं म्हटलं गेलं। या हल्ल्यानंतर पीडितांच्या कुटुंबियांच्या भावनिक प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्यात, त्या काय त्या सुद्धा जाणून घेणार आहोत। पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 26 भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांनी भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईक नंतर भावनिक प्रतिक्रिया देत आपल्याला न्याय मिळाल्याचं म्हटलंय। महाराष्ट्रातील मृत नागरिकांच्या कुटुंबियांनी देखील ऑपरेशन सिंदूरबाबत समाधान व्यक्त केलंय। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।